बूस्टर टेस्ट सिरीज चालू झाल्यानंतर एक पॅरेंट्स मीटिंग झाली होती. पॅरेंट्स मीटिंगमधले ज्या पालकांनी ती पॅरेंट्स मीटिंग अटेंड केली त्यांचे एकदम सुंदर फीडबॅक्स आमच्यापर्यंत येत आहेत. काही पालकांनी फोन करून सांगितलं, काही पालकांचे मेसेजेस आले आणि काही पालक सध्या बूस्टर टेस्ट सिरीजच्या मार्कांसाठी किंवा गायडन्ससाठी पाल्यांना घेऊन भेटत आहेत. तर ते सुद्धा खूप पॉझिटिव्हली त्या पॅरेंट्स मीटिंगबद्दल सांगतायत. तर मला पालकांना हेच सांगायचं आहे की साकारचे डायरेक्टर सगळा प्रयत्न करतायत की विद्यार्थ्यांचा स्कोअर कसा वाढेल. फक्त एकच गोष्ट आहे की आम्ही तुम्हाला जी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की बूस्टर टेस्ट सिरीज असेल किंवा कुठलीही साकारची टेस्ट सिरीज असेल, याची लेवल ही अगदी फायनल एक्झाम सारखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी जास्त होत राहतील तर फक्त आपल्याला मार्क्सचं ॲनालिसिस न करता पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे की पेपरमध्ये काय चुका झाल्या आणि त्या चुका रिकवर होत आहेत का. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला पालकांनाही सांगायची आणि विद्यार्थ्यांनाही सांगायची आहे की प्रत्येक पेपरच्या नंतर सगळे फॅकल्टीज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे डाऊट रूममध्ये थांबलेले असतात. त्यामुळे तुम्ही पेपर झाल्यानंतर इमिजिएट आन्सर की तुमच्या ग्रुपवरती येते, बाहेर लावली जाते. तर तुम्ही त्या आन्सर कीवरून इथेच पेपर चेक करायचा आहे की आपल्याला किती मार्क्स येत आहेत, किती चुकलेले आहेत. जे चुकलेले आहेत ते डाऊट्स तुम्ही सॉल्व्ह करून मग घरी जायचं. म्हणजे तुमचे डाऊट्स जर सॉल्व्ह झाले तर घरी जाऊन तुम्हाला फ्रेशली तुमच्या पेपरची तयारी करता येईल किंवा हवं तर खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला चुकलेल्या गोष्टी बघून घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टडी मटेरियल जेई, CET किंवा नीटचं जे तुम्ही यूज करताय त्यामध्ये एक प्रामुख्याने येते नोटबुक आणि दुसरं NCERT. CETच्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डचं पुस्तक यूज करा रीडिंगसाठी, पण नोटबुक कंपल्सरी यूज करा. काही विद्यार्थी ऑनलाईन नोट्स वापरतायत, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ऑनलाईन नोट्समध्ये तिथे तुम्ही हायलाईट करून ठेवू शकत नाहीत किंवा त्या पूर्ण PDFला शॉर्टमध्ये वाचू शकत नाहीत. तर बाळांनो, मला तुम्हाला सांगायचं की जरी PDF असेल तर त्याचं प्रिंटआउट काढून ठेवा आणि स्टडी मटेरियल हार्ड कॉपीमध्येच ठेवा. म्हणजे जे वारंवार वापरत असताना आपल्याला ते स्टडी मटेरियल डोळ्याखालून जाताना त्याची एक फोटोग्राफिक मेमरी क्रिएट होत असते. त्यामुळे सेम स्टडी मटेरियल तुम्हाला इथून पुढे प्रत्येक टेस्टसाठी वापरायचं आहे. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्हाला परीक्षेनंतर इमिजिएट सॉल्व्ह करायचे आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे पेपरची लेवल. जर का तुम्हाला एखाद्या पेपरची लेवल कमी किंवा खूप जास्त वाटली तर तुम्ही पेपर नंतर टीचर्सला भेटून ते कळवा. म्हणजे पेपरबद्दल टीचरचं काय ॲनालिसिस आहे तेही तुम्हाला कळेल. पेपरची लेवल कशी मेंटेन केलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे काय रिझन आहेत हे जर चर्चा केली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर सापडेल. ओके. तर पुढच्या सगळ्या पेपरसाठी पूर्ण साकार टीमकडून तुम्हाला ऑल दी बेस्ट.